आज आम्ही तुमच्यासाठी जे स्मार्ट ॲप घेऊन आलोय त्या स्मार्ट ॲपचं नाव आहे हॉपर ॲप। या ॲपद्वारे तुम्ही जर फ्रिक्वेंट फ्लायर असाल तर तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते, कारण काही दिवसांनंतर विमानाच्या तिकिटाचे रेट्स वाढणार आहेत का कमी होणार आहेत हे प्रेडिक्ट करणारं हे ॲप आहे। त्यामुळे नेहमी प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त। डिसेंबरचा महिना सुरू आहे, क्रिसमस जवळ आले, न्यू इयर आहेच, त्यामुळे तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असाल किंवा मग तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल आणि जर तुम्हाला विमान प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी खूप छान ॲपचा पर्याय मी घेऊन आलेली आहे। या ॲपचं नाव आहे हॉपर आणि या ॲप थ्रू तुम्ही तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तिथे तुम्ही तुमच्या फ्लाईटचं तिकीट किती आहे, विमानाचं तिकीट किती आहे किंवा मग तुम्ही कुठे मे महिन्यात वगैरे कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल आणि तुम्ही आत्ताच जर बुकिंग करणार असाल तर मग तुम्हाला कुठली वेळ परफेक्ट आहे तिकीट बुकिंगसाठी हे सगळे जे रेट्स आहेत त्याचं प्रेडिक्ट आहे ॲप करतं। तर आपण नक्कीच या ॲपवरती एक नजर टाकूयात हे ॲप नक्की कसं आहे ते। हॉपर असं या ॲपचं नाव आहे आणि हे ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर जनरली ही अशी स्क्रीन ओपन होईल आणि तुम्ही गेट स्टार्टेड असं म्हणू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं लोकेशन टाकायचं आहे, तुम्हाला आवडेल ते लोकेशन तुम्ही इथे टाकू शकता। इथे मी जर मुंबई टाकलं तर मुंबई इंडिया आणि मला कुठे जायचं ते डेस्टिनेशन आपण टाकू शकतो। समजा मी इथे दिल्ली टाकलं, इथे दिल्ली आलं तर याबद्दलची सगळी माहिती मला या ॲप थ्रू मिळणार आहे। असं तुम्ही टाकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की किती भरपूर असे ऑप्शन आपल्याकडे आलेले आहेत। तुम्ही इथे जर पाहिलं त्याच्यावर एक नजर टाकली तर तुम्हाला छान असे कलरफुल ऑप्शन्स दिसत आहेत। तर ते ऑप्शन नक्की काय आहेत आपण बघूयात। तुम्हाला जे हिरव्या रंगाचं पूर्ण जे स्क्वेअर्स दिसतात, चौकोन दिसतात, ते हिरव्या रंगाचे चौकोन म्हणजे सगळ्यात कमी किमतीचे जे तुम्हाला तिकीट आहेत ते या दिवसांमध्ये मिळतील। म्हणजे जानेवारीचे हे महिने आहेत, फेब्रुवारी हा महिना आहे, हा मार्च आहे। तर जो लाल रंग आहे तो लाल रंग म्हणजे सगळ्यात हाय तिकीट रेट्स आणि तुम्हाला त्याची मिळण्याची शक्यताही तेवढीच कमी असते। त्यानंतर पिवळा रंग आहे, भगवा रंग आहे, तर यानुसार तुमचे तिकीट रेट्स कमी जास्त कधी आहेत किंवा कधी होऊ शकता हे प्रेडिक्ट करतं। म्हणजे हे ॲप जे सांगेल ते बरोबरच 100% असेल असं नाही, पण ह्यांनी जे सांगितलेलं आहे त्याबद्दल तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की तुम्हाला काय मिळेल। हे तर आताच झालं, तर डिसेंबर महिना झाला। जनरली जर तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल एखादं डेस्टिनेशन तर आपण बघू शकतो हे मेमधले रेट्स आहेत। तर मेमधलेही लोक आधीच बुक करून ठेवतात, त्यामुळे तुम्हाला तिकिटाचे पैसेसुद्धा थोडेसे कमी पडतात आणि तुम्हाला लवकर ते अवेलेबलसुद्धा होतात। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आहे तो ऑफ सीझन आहे, फेब्रुवारी जो महिना आहे तो, त्यामुळे फेब्रुवारी जनरली आपण पाहिलं तर सगळे जे चौकोन आहेत ते आपल्याला ग्रीन कलरचे दिसतात। आतापर्यंत आपण जे पाहत होतो ते रिटर्न तिकीट्सचं सगळं होतं। आता आपण वन वे जर्नी जी आहे त्याच्याबद्दल बघूयात। वन वे जर्नीमध्ये पण आपल्याला थोडंसं वेगवेगळं चित्र असं दिसतंय। फेब्रुवारी महिन्यात जे आपण बघितलं ते सगळे जे स्क्वेअर्स होते, जे चौकोन होते इथले म्हणजे जे डेट्स होते ते सगळे ग्रीन होते, पण जेव्हा वन वे बघतो तर तेव्हा आपल्याला मिक्स असे दिसतात। म्हणजे काहीचे रेट्स हाय आहेत, काही डेट्सला म्हणजे तिकीट्स अवेलेबल आहेत। या सगळ्या गोष्टी आपण इथे आपल्याला दिसतात, त्यामुळे आपल्याला कधी तिकीट बुक करायचं आहे, कधी जायचं आहे ह्याचं प्लॅनिंग आपण व्यवस्थित या ॲपमार्फत करू शकतो। तुम्ही जर ह्याच्यामध्ये सेटिंग अशी करून ठेवली तर तुम्हाला तुमच्या फ्लाईटचं नोटिफिकेशनही मिळत राहतील। म्हणजे जर तुम्ही एखाद्या शहरात जाण्याचा जर तुम्ही फ्लाईट बुक करत असाल किंवा तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला लगेच बुक नसेल करायचं, पण तुम्ही ते पाहत आहात की कधी कमी जास्त होतं, तर त्याबद्दलचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला या मार्फत कळतात। म्हणजे जर एखाद्या वेळेस तुम्ही एखादं तिकीट बुक केलं आणि त्यानंतर त्याचे कंटिन्यूस तुम्हाला नोटिफिकेशन येत राहणार की या डेटला मे बी कमी होऊ शकतं किंवा या डेटला कदाचित जास्त होऊ शकतं, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्लॅन करून हे तिकीट्स नक्कीच बुक करू शकता। जे नेहमीचे फ्लायर आहेत, जे नेहमी फ्लाय करतात की वेगवेगळ्या प्रकारे त्यांना प्रवास करावा लागतो, बिझनेससाठी असावा किंवा मग तो अजून कशासाठी, तर त्यांच्यासाठी हे ॲप जे आहे ते खूप छान पर्याय आहे। तुम्ही तुमचं प्लॅनिंग आधी करून हे या ॲपमार्फत तुम्ही ते नक्कीच बुक पण करू शकता। तुम्हालाही जर जगातल्या कोणत्याही शहराच्या कोपऱ्यात जायचं असेल तरी तुम्ही या ॲपमार्फत तुमचे जे तिकीट रेट्स आहेत किंवा मग तिकीटची अवेलेबिलिटी आहे ती चेक करू शकता। नक्कीच हे ॲप ते व्यवस्थित प्रेडिक्ट करू शकेल, त्यानुसार तुम्ही तुमचं प्लॅनिंग करून हे बुकिंग करू शकता। त्याशिवाय अजून एक छान पर्याय आहे तो म्हणजे इथे आपण या ॲप थ्रू आपली करन्सीसुद्धा सिलेक्ट करू शकतो। म्हणजे तुम्ही जर फॉरेन कंट्रीमध्ये जाणार असाल किंवा फॉरेनचे जो कोणी तुमच्या ओळखीचे भारतात येणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे ॲप खूप छान ऑप्शन ठरू शकतं।
कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी स्वरदा वाघुले, ABP माझा, मुंबई.